मित्र हो, 8व्या वेतन आयोगाच्या बैठकीत पगार आणि पेन्शनसह 5 प्रमुख मागण्यांवरती चर्चा करण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. यामध्ये बेसिक सॅलरी थेट 69,000पर्यंत जाऊ शकते. आता सविस्तर नेमका प्रकार काय आहे, किती बेसिक सॅलरी वाढू शकते आणि त्या प्रमुख 5 मागण्या ज्या आहेत त्या कोणत्या, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र, नुकतंच केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे. 8व्या वेतन आयोगाने 7 ऑगस्ट 2026 पासून नवी दिल्ली येथे कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू केलेली आहे. ही बैठक 10 ऑगस्टपर्यंत चालणार असून कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या आर्थिक हिताशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये त्यावरती विचारविनिमय करण्यात येणार आहे. वेतन श्रेणीतील बदल, फिटमेंट फॅक्टर, मूलभूत वेतनवाढ, विविध भत्त्यांचं पुनर्गठन तसंच पेन्शन व्यवस्थेतील सुधारणा हे चर्चेतील प्रमुख विषय आहेत. मात्र सध्या कोणत्याही मागणीवरती अंतिम निर्णय झालेला नाही. आता सर्वप्रथम 8व्या वेतन आयोगाची रचना कशी आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात. 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून हा आयोग 3 सदस्यांचा आहे आणि या आयोगाचं नेतृत्व न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई करत आहेत. प्राध्यापक पुलक घोष आणि सदस्य सचिव पंकज जैन हे आयोगाचे अन्य सदस्य आहेत. केंद्र सरकारने आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत दिलेली असून आयोगाचा त्यामुळं अंतिम अहवाल जो आहे तो साधारणपणे मे किंवा जून 2027च्या आसपास सादर होऊ शकतो. आता दिल्लीमधील बैठकीनंतर आयोग हा इतर भागातील कर्मचारी आणि संबंधित घटकांशी संवाद साधणार आहेत. आता बऱ्याचशा ज्या कर्मचारी संघटना आहेत त्यांच्याकडून 3.83 हा फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे. आता हा प्रस्ताव जर स्वीकारला गेला तर सध्याच्या 18,000 रुपयांच्या किमान मूलभूत वेतनात मोठी वाढ होऊन ते सुमारे 69,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतं, असा संघटनेचा दावा आहे. मात्र ही मागणी अजून अंतिम झालेली नसून आयोग विविध कर्मचारी संघटना, पेन्शनधारक आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतरच याबाबत शिफारस करणार आहे. तर पेन्शनमध्ये सुद्धा त्यामुळं मोठ्या बदलाची मागणी होत आहे. पेन्शनधारकांच्या संघटनांनी सुद्धा आयोगासमोर विविध मागण्या मांडलेल्या आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी जी पेन्शन आहे ती पूर्ण पेन्शन त्यांच्या शेवटच्या काढलेल्या वेतनाच्या 67% असावी अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या जर बघितलं तर निवृत्ती वेतन जे आहे ते 50% आहे. तसंच कुटुंब निवृत्ती वेतनाचा दर 50% वाढवण्याची मागणीसुद्धा चर्चेत आहे. तसंच 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांसाठी अतिरिक्त पेन्शन वाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त मेडिकल अलाउन्स वाढवण्याची मागणी सुद्धा जोर धरत आहे. पेन्शनधारकांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या फिक्स्ड मेडिकल अलाउन्समध्ये सुद्धा वाढ करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. हा भत्ता दरमहा 3,000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवरती ही मागणीसुद्धा महत्त्वाची मानली जात आहे. तसंच HRAच्या दरामध्ये सुद्धा बदलाची मागणी करण्यात आलेली आहे. शहरांच्या वर्गीकरणानुसार XYZ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे 36%, 24% आणि 12% HRA देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. हा बदल लागू झाल्यास शहरानुसार कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि फरक पडू शकतो. मात्र अजूनही याबाबतचा अंतिम निर्णय हा आयोगाच्या शिफारसी आणि त्यानंतर केंद्र सरकार जी काही मंजुरी देईल त्यावरती अवलंबून असेल. मित्र, या व्यतिरिक्त DA आणि भत्त्यांवरती सुद्धा
लक्ष असणार आहे. महागाई भत्ता अर्थात DA हा देखील बैठकीतील महत्त्वाचा विषय आहे. महागाई भत्त्याचा स्तर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तो मूलभूत वेतनात समाविष्ट करण्याची मागणी पुढे आलेली आहे. त्यानंतर विविध भत्त्यांची नव्याने रचना करण्याचा विचारसुद्धा सुरू आहे. आता दिल्लीमधील बैठक झाल्यानंतर 8व्या वेतन आयोगाच्या देशातील विविध भागांना ते भेटी देतील आणि कर्मचारी संघटना आणि इतर कर्मचारी आहेत यांचं मत जाणून घेणार आहेत. यामध्ये चेन्नई, पुदुच्चेरी, चंदीगड आणि जयपूर या शहरांचा समावेश असू शकतो. दरम्यान फिटमेंट फॅक्टर, किमान वेतन, HRA, DA आणि पेन्शन संदर्भातील मागण्यांवरती अंतिम निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. त्यामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पगारवाढीसाठी आयोगाच्या अंतिम शिफारसी आणि केंद्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, यात शंकाच नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सरकारी सेवेत असलेल्या आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसंच आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.